गुरुपौर्णिमाची कथा. आपण प्रत्येकजण गुरुपौर्णिमा साजरी करतो, पण गुरुपौर्णिमाची सुरुवात कशामुळे झाली ही माहिती आहे का? तर चला आपण कथेमध्ये जाणून घेऊया की गुरुपौर्णिमाला नेमकी सुरुवात कशी झाली. कारण प्रत्येक व्यक्तीनं ही गुरुपौर्णिमाची कथा ऐकायलाच पाहिजे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या देशात व्यादस नावाचा एक खूप महान आणि ज्ञानी ऋषी राहायचे. त्यांना भगवान विष्णूचा एक अवतार मानला गेला आहे. त्या काळी ज्ञानाचा साठा खूप मोठा होता, पण तो लोकांना समजायला खूप कठीण जात होता. त्यामुळे व्यासजीने खूप विचार केला आणि सर्व लोकांसाठी ज्ञान सोपं केलं. त्यांनी वेदाचा 4 सोपे भाग केले. अनेक पुराणं लिहिली आणि महाभारत हा महान ग्रंथही त्यांनीच लिहिलेला आहे. त्यांनी जगाला शिकवलं की चांगलं जीवन कसं जगायचं आणि एकमेकावर प्रेम कसं करायचं. ज्ञानाचा एवढा मोठा प्रकाश जगाला त्यांच्यामुळंच दाखवता आला आहे. व्यासजीने जगातील पहिले गुरु मानले गेले. त्यांना जगद्गुरू मानले गेलेले आहे. ज्या ज्या दिवशी व्यासजीचा जन्म झाला ना, तो दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता. म्हणूनच लोक त्यांच्या जन्माच्या दिवशी एकत्र आले आणि त्यांनी व्यासजीची पूजा करून त्यांचा आभार मानले. तेव्हापासून आजपर्यंत आपण आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी करतो. या दिवशी आपण आपल्याला चांगले संस्कार, शिक्षण आणि मार्गदर्शन देणाऱ्या आपल्या गुरूंचं, शिक्षकांचं आणि आईवडिलांचे आदर करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. तर ही संपूर्ण गुरुपौर्णिमाची कथा आहे.